नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालयात मी राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहे. आपण आजच्या या भागामध्ये अरिस्टॉटलच्या राज्यसंबंधी विचारचे मागच्या भागात बघितले, त्याच्या पुढे आज आपण जाणार आहोत. म्हणजे आजच्या या भागामध्ये आपण अरिस्टॉटलच्या राज्यसंबंधीची वैशिष्ट्ये जी सांगितली त्याचा विचार करणार आहोत. मित्रांनो, आपण बघितलं की राज्यासंबंधी वेगवेगळे सिद्धांत या ठिकाणी मांडण्यात आले. काहींनी ईश्वरी सिद्धांत मांडला की राज्य हे निसर्गाने निर्माण केलेलं नाही, देवाने निर्माण केलंय. तर काहींच्या मते हे मानवाने निर्माण केलं. पण अरिस्टॉटलने इसवी सनापूर्वी राज्य ही नैसर्गिक अवस्था आहे, म्हणजे राज्य हे मानवाच्या पूर्वी निर्माण झालेलं असा विचार मांडलेला आहे. आणि त्या संदर्भात विचार करत असताना आपण बघितलं की राज्याचा जो मुख्य उद्देश आहे तो मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती करून देण्याचा आहे. म्हणून मनुष्याला सुखी जीवन, त्या ठिकाणी शांततापूर्ण जीवन जर कुणाकडनं मिळत असेल तर मित्रांनो राज्यांकडनं मिळतं. म्हणजे मनुष्य आनंदी जीवन, श्रेष्ठ जीवन जर कुठे जगू शकत असेल तर राज्यामध्येच जगू शकतो. आणि हे श्रेष्ठ जीवन देण्याचा जो प्रयत्न आहे तो राज्याकडनं केला जातो. म्हणून मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती ही राज्याकडून दिली जाते. म्हणून राज्य हे व्यक्तीच्या जीवनात आवश्यक आहे, अशा प्रकारचा विचार आपण मागच्या भागात अभ्यासलेला आहे. या सगळ्या बाबी विचारात घेतल्यानंतर आपण राज्यासंबंधी जी वैशिष्ट्ये अरिस्टॉटलच्या विचारातून आपल्याला पाहायला मिळाली त्याचा आपण विचार करणार आहोत. मित्रांनो, आपण बघितलं की अरिस्टॉटलच्या मते राज्य ही नैसर्गिक संस्था आहे. मित्रांनो, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहेत. त्यामध्ये आपण बघितलं की राज्य हे देवाने निर्माण केलेलं आहे आणि राजा हा परमेश्वराचा अवतार आहे, असा एक दैवी सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो. तर पाश्चिमात्य विचारवंत हॉब्स असतील, लॉक असेल, रुसो असेल, अशा वेगवेगळ्या विचारवंतांनी जो विचार मांडला त्या विचारामध्ये राज्य हे मानवाने आपल्या स्वतःच्या सुखासाठी निर्माण केलेलं आहे. कारण समाजामधली नैसर्गिक अवस्था, मनुष्य स्वभाव विचारात घेऊन मानवाने स्वतःच्या सुखासाठी आपापसामध्ये करार केला आणि त्या करारानुसार राज्य निर्माण झालेलं आहे, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी मांडण्यात आला. पण मित्रांनो, आपण अरिस्टॉटलच्या विचाराचं जर वैशिष्ट्य बघितलं तर अरिस्टॉटलच्या मते राज्य ही एक नैसर्गिक संस्था आहे. ते मानवानेही निर्माण केलं नाही, कुणी देवाने निर्माण केलं नाही, निसर्गतःच ते अस्तित्वात आहे. सुरुवातीला कुटुंबाची निर्मिती झाली कारण माणसाने राज्यापर्यंतचा जो प्रवास सुरू केला, या प्रवासामध्ये एकमेकांना व्यक्ती भेटल्या, त्यातनं कुटुंब अस्तित्वात आले. अशा अनेक कुटुंबांचं मिळून एक गाव तयार झालं. या अनेक गावांचे मिळून एक शहर तयार झालं, अनेक शहरांचं मिळून एक राज्य तयार झालं. अशा प्रकारचा अरिस्टॉटलचा हा जो विचार आहे तो नैसर्गिकरित्या राज्याची निर्मिती झाल्याचं सांगणार आहे. मित्रांनो, अरिस्टॉटलच्या मते मनुष्याचा जो विकास आहे तो राज्यातच होऊ शकतो. राज्य जर नसेल तर समाजामध्ये अनाचार आहे, समाजामध्ये गोंधळ आहे, समाजामध्ये बेशिस्तीचं वातावरण निर्माण होईल. आणि अशा वातावरणामध्ये मनुष्याला मनुष्यत्वासारखं जगणं कठीण होणार. मग एकतर तो मनुष्य पशु असेल किंवा कुठेतरी तो संत किंवा देवत्व प्राप्त झालेला व्यक्ती असेल. अशा दोनच व्यक्ती राज्याशिवाय राहू शकतात. म्हणून अरिस्टॉटलच्या मते सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनासाठी राज्य ही अनिवार्य संस्था आहे. ती नैसर्गिक आहे, ती मानवाने निर्माण केलेली नाही, ती निसर्गतःच निर्माण झालेली आहे. आणि मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती करून देण्याच्या उद्देशानेच ही राज्यसंस्था निर्माण झालेल्या आहेत. अशा प्रकारचं एक पहिलं वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आता याचाच अर्थ काय झाला की दुसरं वैशिष्ट्य आपण राज्य आधी की व्यक्ती आधी, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. काहींचं म्हणणं आहे की व्यक्तीने आपापसामध्ये एकत्र येऊन राज्याची निर्मिती केली, पण अरिस्टॉटलच्या मते असं नाहीये. व्यक्ती एकत्र आल्या आणि नंतर राज्य निर्माण झालं असं नाही, व्यक्तीच्या पूर्वीच राज्याची निर्मिती झाली. जसं आपण बघतो की जमीन आहे म्हणून पीक येतं, जमीनच नव्हती तर पिकाचा विषय नाही. म्हणून आता अरिस्टॉटलचं म्हणणं आहे की मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती जी होते ना ती राज्यामध्येच होते. म्हणून राज्य हे मनुष्याच्या निर्मितीपूर्वीच निर्माण झालेली एक संस्था आहे. म्हणून राज्य ही व्यक्तीपूर्व संस्था, अशा प्रकारचं दुसरं वैशिष्ट्य आपण अरिस्टॉटलच्या राजकीय विचाराचं सांगू शकतो. मित्रांनो, या संदर्भात अरिस्टॉटलने आपला विचार पटवून देत असताना सेंद्रिय सिद्धांताच्या आधारावर हा विचार मांडला. सेंद्रिय सिद्धांत याचा अर्थ मानवाच्या शरीराशी त्या विचाराची तुलना केली आहे. अरिस्टॉटलचं असं मत आहे की जर राज्य असेल ना तर व्यक्तीला महत्व आहे, राज्य नाही तर व्यक्ती महत्वाची नाही. आणि म्हणून व्यक्ती विकासासाठी राज्य आहे. अशा प्रकारे अरिस्टॉटलने राज्याला प्राथमिक आणि व्यक्तीला दुय्यम मांडले. म्हणून राज्य हे व्यक्तीच्या विकासाचं साधन आहे. व्यक्ती ही महत्वाची नाही, तितकं राज्य महत्वाचं आहे. म्हणून राज्याला प्राथमिक स्थान दिलं.
आणि व्यक्तीला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी अरिस्टॉटलने केला. अरिस्टॉटलने अगोदर व्यक्तीचं शरीर आणि त्यानंतर त्याचे अवयव याचा क्रम लागतो, तसंच आधी राज्य आणि त्यानंतर व्यक्ती असा क्रम त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून राज्य ही व्यक्तीपूर्व असलेली संस्था आहे असा विचार अरिस्टॉटलने मांडला. हे त्याच्या विचाराचं दुसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. तिसरी गोष्ट, राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे असं अरिस्टॉटलने आपल्या विचारातून स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं. कारण आपण पाहतो की आपण मनुष्य समाजामध्ये राहतो तेव्हा व्यक्ती म्हणून कुटुंब संस्था अस्तित्वात आल्या. मित्रांनो, या कुटुंबासोबतच आपण पाहतो की धर्मसंस्था अस्तित्वात आल्या, काही शिक्षण संस्था अस्तित्वात आल्या, सांस्कृतिक संस्था, अशा वेगवेगळ्या संस्था या समाजामध्ये अस्तित्वात आलेल्या. तशीच एक राज्यसंस्था आहे अशी काही विचारकांचं आज आपल्याला मत पाहायला मिळतं. म्हणजे जशी कुटुंब संस्था आहे आवश्यक कुटुंबासाठी, धर्मसंस्था धार्मिक कार्यासाठी आवश्यक आहे, तसे राजकीय कार्यासाठी राज्यसंस्था आवश्यक आहे, असे जे विचार आज आपल्याला पाहायला मिळतात हे विचार मात्र अरिस्टॉटलला मान्य नव्हते. अरिस्टॉटलचं मत आहे की संपूर्ण समाजावर नियंत्रण ठेवण्याचं काम जर कुणाकडनं होत असेल तर या ठिकाणी राज्यसंस्थेकडनं होतं. म्हणून इतर संस्थेपेक्षा सगळ्यात श्रेष्ठत्व त्यांनी राज्यसंस्थेला दिलंय. राज्यसंस्था ही इतर सर्व संस्थांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडला. कारण आज आपण पाहतो आपण समाजामध्ये राहतोय. मित्रांनो, समाजात वावरत असताना आपले अनेक प्रश्न असतील, समस्या असतील, गरजा असतील आणि या सगळ्या गरजांची पूर्तता जर कुठे होत असेल तर राज्यामध्ये होते. मनुष्याला श्रेष्ठ जीवन कुठे प्राप्त होतं तर या ठिकाणी समाजामध्ये प्राप्त होतं. मनुष्य सुखी आणि आनंदी जीवन कुठे जगू शकेल तर राज्यामध्ये जगू शकतो. आणि अशा प्रकारे समाजातल्या विविध संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचं काम राज्यसंस्थेकडून केलं जातं. म्हणून राज्यसंस्था ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे अशा प्रकारचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडला. आणि म्हणून अरिस्टॉटल म्हणतो की समाजातल्या विविध सर्व संस्था ज्या आहेत त्या सर्व संस्थांवर नियंत्रण कुणाकडनं केलं जाणार? राज्यसंस्थेकडनं. आणि राज्यसंस्था नियंत्रण करते म्हणूनच संपूर्ण व्यवस्था ही सुरळीत चालू शकते. अरिस्टॉटलच्या मते राज्यसंस्था ही सर्व संस्थांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेली संस्था आहे. यानंतरचं चौथं वैशिष्ट्य जर आपण अरिस्टॉटलच्या विचाराचं बघितलं तर त्यामध्ये राज्य हे मानवी शरीरासारखे आहे अशा प्रकारचा विचार आपल्याला त्यांच्या राजकीय विचारातून दिसतो. की मानवाच्या शरीराची अरिस्टॉटलने राज्याची तुलना केली आणि तुलना करत असताना शरीराप्रमाणे राज्यसंस्थेचं महत्व त्यांनी पटवून दिलं. मित्रांनो, शरीर आहे तर तुमच्या हात, पाय, डोळे, नाक, कान किंवा इतर सर्व भागांना तुमचं महत्व आहे आणि हे एका सगळ्या सूत्रांमध्ये बांधण्याचं काम शरीराकडून केलं जातं. मग त्याचप्रमाणे समाजामध्ये विविध घटक असतील, संस्था असतील किंवा व्यक्ती असतील, या व्यक्तींना एका सूत्रात जर बांधण्याचं काम कुणाकडून केलं जात असेल तर ते राज्यसंस्थेकडून केलं. शरीरामुळे अवयवांना महत्व प्राप्त झालं, शरीरामुळे विविध अवयवांना एक सूत्रात बांधण्याचं काम झालं. तसंच राज्य आहे म्हणून समाजातील विविध व्यक्तींना एकत्र बांधण्याचं काम असेल किंवा समाजातल्या विविध संस्थांना एकत्रित आणण्याचं काम आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम असेल, हे सगळं काम जर कोणी करत असेल तर मित्रांनो राज्य करतं असं अरिस्टॉटलचं मत. आपलं शरीर जर नश्वर झालं तर मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्या इतर अवयवांना काहीही महत्व नाही, त्याचप्रमाणे अरिस्टॉटलचं समज आहे की जोपर्यंत राज्य आहे तोपर्यंत व्यक्ती महत्वाची. राज्य आहे म्हणून समाजातल्या विविध संस्थांना महत्व प्राप्त झालं, राज्य आहे म्हणूनच विविध घटकांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न आणि मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती करून देण्याचा प्रयत्न राज्याकडून केला जातो. म्हणून राज्य हे मानवी शरीरासारखं आहे. त्या संपूर्ण समाज घटकाला एकत्रित बांधण्याचं, त्यांना सजीव ठेवण्याचं, त्यांच्यामध्ये सक्रियता आणण्याचं काम जर कुणाकडनं होत असेल तर जसं शरीरामुळे अवयवांना महत्व आहे तसं राज्यामुळे या ठिकाणी व्यक्ती किंवा इतर घटकांना महत्व आहे असा विचार अरिस्टॉटलने आपल्या राज्यासंबंधी विचार मांडताना स्पष्ट केला. मित्रांनो, त्यानंतर आपण बघतो की राज्य ही विविधतेत एकात्मता जोपासणारी संस्था आहे. अरिस्टॉटलच्या मध्ये राज्यामध्ये विविध प्रकारचे आणि विविध प्रवृत्तीचे लोक राहतात. मग त्यांच्यामुळे समाजामध्ये ही जी विभिन्नता आली किंवा ही जी विविधता आलेली आहे या विविधतेला जर आपण नष्ट केला तर लोकशाही टिकू शकेल का? अजिबात नाही. म्हणजे लोकशाही जर टिकवायची असेल तर विविधता आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मताला किंमत आहे. लोकशाहीमध्ये हुकुमशाही निर्माण केली तर आपण सांगू की नाही हे तुम्हाला असंच केलं पाहिजे, हेच करावं लागेल. म्हणजे तिथे असलेली जी विविधता आहे, लोकांच्या अपेक्षा असतील, लोकांच्या समस्या असतील, या समस्यांना तिथे अर्थच उरणार नाही. म्हणून अरिस्टॉटलचं म्हणणं आहे की ही विविधता जर असेल आणि या विविधतेला जोपासायचं असेल
ही विविधतेमधले असलेले वेगवेगळे लोकांचे प्रश्न असतील ते सोडवायचे असतील तर विविधता असणं अत्यंत आवश्यक आहे. जसं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवांचं वेगवेगळं काम आहे तसं समाजामध्ये सुद्धा राहणाऱ्या व्यक्तींच्या अपेक्षा समस्या ह्या वेगवेगळ्या असतील, त्यांना आपल्याला जोपासायचं आहे. आणि जर हे जोपासलं नाही तर राज्याचं जे स्वरूप आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं होऊ शकतं. कारण राज्याचं काम एकसारखं जर असेल तर त्याला विविधतेला जोपासण्याचं कामच राहणार नाही. म्हणून सुसूत्रता बांधण्याचं काम जर कोणाकडनं होत असेल तर मित्रांनो राज्याकडनं, जे बँजो पार्टीतल्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमधनं जेव्हा एकसारखा आवाज निघतो तर मित्रांनो आनंद मिळणारा जो भाग आहे तसाच प्रकार इथे राज्यामध्ये. म्हणून अरिस्टॉटलचं असं मत आहे की विविधता असली पाहिजे, पण या विविधतेतून आपण एक सूत्रता कशी निर्माण करणार हा प्रयत्न केवळ राज्यातच होऊ शकतो. म्हणजे बँजो पार्टीतला रिंग मास्टर जसा जो असतो ना, तो व्यक्ती जो हातवारे करून प्रत्येकाला इन्स्ट्रुमेंटसाठी एक डायरेक्शन देतो, त्याचप्रमाणे अरिस्टॉटलचं म्हणणं आहे की राज्यामध्ये सुद्धा असा कोणीतरी एक प्रमुख असतो आणि त्या प्रमुखाकडनं आदेश येतात. त्या विविधतेतनं एकात्मता जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून ही विविधता जोपासणारी संस्था जर कोणती असेल तर ती राज्य संस्था आहे. अशा प्रकारचा विचार मित्रांनो अरिस्टॉटलने या ठिकाणी आपल्या राज्यासंबंधी विचारामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो 6वं वैशिष्ट्य आपण जर अरिस्टॉटलच्या विचाराचं बघितलं तर त्यामध्ये मनुष्यांच्या गरजा पूर्तीचं उद्दिष्ट कुणाचं आहे तर राज्याचं आहे, अशा प्रकारचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अरिस्टॉटलचं असं मत आहे की मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती करून द्यायची, मनुष्याला सुखी आणि समाधानी जीवन, शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित जीवन जर कुठे जगता येत असेल तर ते राज्यामध्येच जगता येतं. म्हणून मनुष्याच्या ज्या काही गरजा असतील, ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं एक साधन जर कोणतं असेल तर राज्य. आणि राज्य आहे म्हणूनच व्यक्ती सुखात राहू शकते. आज आपल्या जीविताची आणि संरक्षणाची हमी, मग ती संपत्तीचं संरक्षण असेल किंवा जीविताचं संरक्षण असेल, ते राज्याकडनंच आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आपली सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो. आपल्या विविध गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता, मग शैक्षणिक गरजा असतील, सामाजिक गरजा असतील, कौटुंबिक गरजा असतील, या विविध गरजांच्या बाबतीमध्ये राज्य लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो तेव्हा निश्चितच लोकांच्या गरजांची पूर्तता ही राज्याकडनं केली जाते. म्हणून मनुष्यांच्या गरजपूर्तीचं एक उद्दिष्ट राज्याचं आहे. आणि मनुष्याला श्रेष्ठ जीवन कसं प्राप्त होईल, आनंदी जीवन कसं प्राप्त होईल, याच उद्देशाने राज्य काम करत असतात. मित्रांनो अरिस्टॉटलच्या विचारातलं शेवटचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर राज्य ही कायद्याला महत्व देणारी संस्था आहे, अशा प्रकारचा विचार अरिस्टॉटलने मांडला. अरिस्टॉटलचं मत असं आहे की कोणीही व्यक्ती राज्यपदावर त्या व्यक्तीला कायद्याप्रमाणेच काम केलं पाहिजे. म्हणून कायदा हा सर्वांसाठी समान असेल आणि राज्यासाठी कायदा हा आवश्यक आहे. अशा अनेक कायदे एकत्र येऊन त्या ठिकाणी संविधान तयार केलं जातं. म्हणून कायद्यांची गोळाबेरीज, याचा अर्थ संविधानाने या संविधानानुसार राज्यकारभार चालवणं हे तर राज्याचं किंवा राज्यकर्त्यांचं काम आहे. आणि जर हे राज्यामध्ये कायदे नसतील तर मित्रांनो आपण पाहतो की त्या ठिकाणी आणागुंदी असेल, गोंधळ असेल, बेशिस्तीचं वातावरण असेल, अशा पद्धतीची बेबंदशाही ज्याला आपण म्हणतो किंवा निरंकुशशाही निर्माण होण्याचा धोका असतो. म्हणून अरिस्टॉटलचं म्हणणं असं आहे की राज्यामध्ये कायद्यापेक्षा कुणीही व्यक्ती श्रेष्ठ असू नये. कायदा हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. या कायद्याचं पालन करावं लागेल. कायदा श्रेष्ठ असला पाहिजे. राज्यातील प्रत्येक संस्थेला असेल, व्यक्तीला असेल, राज्यकर्त्यांना असेल, या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम जर कुणाकडनं केलं जाईल तर तो कायद्याकडनं. म्हणून राज्यकर्ते बदलले तर हरकत नाही, पण कायदा मात्र सर्वांसाठी असेल. मग समाजातल्या व्यक्ती असतील त्यांना सुद्धा कायदा असेल. कायदा हा सर्वांसाठी समान असणार आणि कायदा व्यक्तीवर नियंत्रण ठेवणार. कायद्यानुसार ठरवून दिलं असेल की राज्यकर्त्यांना कोणतं काम करायचंय, सर्वसामान्य जनतेची अधिकार आणि कार्य काय असतील, समाजामध्ये असलेल्या संस्थेला काय कार्य करता येतील, अशा प्रकारची प्रत्येकाची रचना, अधिकार आणि कार्य जर कायद्याने निश्चित केलं तर समाजामध्ये सुरळीतता, समाजामध्ये सुव्यवस्था म्हणा किंवा स्थिरता निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे. जर कायदा नाही तर त्या ठिकाणी समाजामध्ये गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. बेबंदशाही येईल, निरंकुशशाही येईल आणि ही निरंकुशशाही निश्चितच व्यक्तीच्या विकासामध्ये बाधक ठरणार आहे. म्हणून राज्याचं जे उद्दिष्ट आहे की मनुष्याला श्रेष्ठ जीवन प्राप्त करून द्यायचं किंवा सुखी आनंदी जीवन प्राप्त करून द्यायचं, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा राज्यामध्ये कायद्यानुसार राज्यकारभार चालेल. म्हणून राज्यासाठी कायदा अनिवार्य आहे आणि त्या कायद्यानुसारच सर्वांनी काम केलं पाहिजे आणि या कायद्याद्वारे व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याचं काम झालं पाहिजे, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडला. म्हणून राज्यामध्ये
कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे, त्याला सर्वोच्च स्थान असलं पाहिजे, अशा प्रकारे कायद्याला सर्वात महत्वाचं स्थान राज्यसंस्थेत देण्याचा प्रयत्न अरिस्टॉटलने केला. मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण अरिस्टॉटलच्या राज्यसंबंधीच्या विचारांची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलं की राज्य ही नैसर्गिक संस्था आहे, राज्य ही व्यक्तीच्या पूर्व असलेली संस्था आहे, व्यक्तीने निर्माण केली नाही, आधीच आहे, व्यक्तीने केवळ त्या दिशेने प्रवास केलेला आहे आणि त्यातून या वेगवेगळ्या संस्था निर्माण झालेल्या आहेत. त्यानंतर आपण बघितलं की राज्य ह्या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत ना त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असलेली संस्था आहे. म्हणून समाजामधली शिक्षण संस्था किंवा कुटुंब संस्था किंवा धार्मिक संस्था, विवाह संस्था यापेक्षा सगळ्यात महत्वाची सर्वश्रेष्ठ संस्था जर कोणती असेल तर राज्य संस्था आहे. या राज्याच्या संदर्भात श्रेष्ठता पटवून देण्यासाठी मानवी शरीराशी सुद्धा त्यांनी तुलना केलेली आहे. म्हणजे सेंद्रिय सिद्धांताच्या आधारावर राज्य ही एक सर्वश्रेष्ठ संस्था आहे हे पटवून देण्याचं काम अरिस्टॉटलने केलं. नंतर राज्यामध्ये विविधता जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. राज्य ही विविधतेत एकता जोपासणारी संस्था आहे याचा विचार आपण केला. जसं मनुष्याच्या वेगवेगळ्या अवयवांवर नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा त्यांना सुचारू रूपाने काम करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम जसं शरीराकडनं होतं, तसंच राज्य हे व्यक्तीला नियंत्रित करण्याचं काम करतात किंवा त्यांना प्रेरणा देण्याचं काम करतात. अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी आपण बघितला. याशिवाय आपण पाहतो की मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणं हे राज्याचं उद्दिष्ट आहे. म्हणून मनुष्याला श्रेष्ठ जीवन कसं प्राप्त होईल, चांगलं जीवन कसं प्राप्त होईल, स्थिर जीवनाची प्राप्ती कशी होणार या दृष्टिकोनातून राज्य हे सतत प्रयत्नशील असतं. आणि या राज्यामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काही असेल तर कायदा आहे. कारण राज्य चालवायचं म्हटलं तर नियम असले पाहिजे आणि हे नियम सर्वश्रेष्ठ असले पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी नियमांना सर्वश्रेष्ठत्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न अरिस्टॉटलने आपल्या विचारात केलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो, अरिस्टॉटलने राज्यासंबंधी जे विचार मांडलेत त्या विचाराच्या आधारावर आपण त्यांच्या राज्याच्या संदर्भात असलेली जी वैशिष्ट्ये आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. अरिस्टॉटलने सांगितलेली राज्याची जी वैशिष्ट्ये आहेत ते निश्चितच आपणास समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते. पुढच्या भागामध्ये राज्याचं कार्य काय असणार आहे त्याचा विचार आपण करणार. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होणार आहे. ओके, थँक्यू.